इंडस्ट्री स्पोर्ट असोसिएशन 61वी क्रिकेटची टुर्नामेंट आहे. लीग कम नॉकआउट 2020च्या मॅचेस आहेत. ह्या मॅचेससाठी आज टाटा मोटर्स त्यांचे कर्णधार मनोज जराडे जराड तर त्याने ह्या ग्राउंडविषयी आम्ही त्यांना विचारतो आहे की काय प्रॉब्लेम आहे किंवा काय कसं वाटतं तुम्हाला या ग्राउंडविषयी आणि तुम्हाला काही अजून सुधारणा काय करता येतील ते आपण करू. त्यांचं सजेशन घेऊया आपण. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून टीम. ॲक्च्युली ISA हे मोर दॅन 45 इयर्स नोन आहे. त्यांचं वेल ऑर्गनाइज असेल किंवा प्लॅनिंग असेल किंवा शेड्युलिंग असेल किंवा फिक्चर्स असेल. सो जर्नी जर बघितली तर ISAची 8 टीमपासून सुरुवात झाली तर आज ऑलमोस्ट मोर दॅन 32 टीम्स पार्टिसिपेट करतात. डिफरंट ऑर्गनायझेशन डिफरंट इंडस्ट्रीच्या, राईट फ्रॉम फार्मा टू ऑटोमोटिव्ह टू दी कंपोनंट, एवढे सगळे डिफरंट ऑर्गनायझेशन पार्टिसिपेट करतात ह्या टुर्नामेंटमध्ये. इट इज रिअली गुड टुर्नामेंट फॉर द प्रोफेशनल पीपल. आय वुड से की प्रोफेशनल लोकांसाठी ही खूप चांगली टुर्नामेंट आहे. आणि जर ग्राउंड बघितलं, टाटा मोटर्स ग्राउंड आणि बजाज ग्राउंड ह्या PCMCमधल्या नोन ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी ज्या प्रकारे ग्राउंड मेंटेन केलेलं आहे आणि ज्या प्रकारे आपला फ्लो चाललेला आहे मॅचेसचा किंवा ऑर्गनायझिंगचा, हा खूप ब्रिलियंट मी म्हणन. याच्यापेक्षाही एक लेवल असेल, एक्सलन्स म्हणन मी. मोर दॅन ब्रिलियंट, एक्सलन्स आहे हा फ्लो. आणि ISA नेहमीच टीमला किंवा मल्टिपल ऑर्गनायझेशन असतात त्यांना पार्टिसिपेट करतात. ते फ्लेक्झिबल असतात इन टर्म्स ऑफ शेड्यूल, इन टर्म्स ऑफ अरेंजमेंट, इन टर्म्स ऑफ पीपल. दॅट इज रिअली गुड. आणि मी असं म्हणेल की ही वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आहे PCMCमधली किंवा पुण्यामधलीही. कारण आम्ही ABIL खेळलेलो आहे, मल्टिपल इवन टाईमशील्ड पण खेळलेलो आहे आम्ही कधी काळी. सो ही टुर्नामेंट जर बघितली ओव्हरऑल याचा फ्लो तर वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आहे. मी असं म्हणेन क्रेडिट गोज टू ऑल दी ऑर्गनायझर्स की फॉर ऑर्गनायझिंग सच अ वंडरफुल टुर्नामेंट. आणि थँक्यू आम्हाला अशी टुर्नामेंट, असे ग्राउंड किंवा असं उपलब्ध करून दिल्याबद्दल. आजचं पिच बघितलं तर खूप चांगलं आहे. बजाज टीमने खूप मेहनत घेतलेली पिच मेंटेन करण्याकरता. सेम जसं टाटा मोटरचं पिच आहे सेम तसंच आहे. आउटफील्ड पण खूप चांगली आहे, लश ग्रीन आहे, इंजुरी कोणाला काही झाली नाही. हे दाखवतं आहे की कशाप्रकारे टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली. थँक्यू आम्हाला ह्या अशा टुर्नामेंटमध्ये खेळण्यास चान्स दिल्याबद्दल. थँक्यू. मनोज, मी अजून एक प्रश्न तुला विचारू इच्छितो. आजपर्यंत जी काही तुझी इंडस्ट्रियल टुर्नामेंटमध्ये तू ज्या मॅचेस खेळत आलास तर त्या मॅचेसमध्ये तुला काय काय आढळलं? टाटा मोटरच्या ग्राउंडवर तू खेळलास, बजाजच्या ग्राउंडवरती खेळलास आणि तुझी टीम आज सेमीफायनलपर्यंत पोहोचलेली आहे. उद्या फायनल मॅच आहे. तर तुला तुझी इच्छा असेलच की आपण फायनलला खेळावं. तर तुझी आता त्याबद्दल तुझी स्वतःची प्रतिक्रिया काय आहे हे आम्ही जाणू इच्छितो. ओके सर, जर्नी जर म्हणाली आत्ताची ह्या टुर्नामेंटची, सो मी थोडा फ्लॅशबॅकमध्ये जाईल की मोर दॅन जर 35 इयर्स टुर्नामेंट झाल्या असतील तर आय थिंक टाटा मोटर्सनी मोर दॅन 70% टुर्नामेंट जिंकलेल्या आहेत. सो ह्याचं माझ्यावरती एक देणं लागतं की एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशननी जो काय बेंचमार्क सेट केलेले आहेत. आमचे वाघ सर आहेत, ही प्लेड फॉर टाटा मोटर्स मोर दॅन 30 इयर्स. सो अशा लोकांनी जे काय बेंचमार्क सेट केला आहे तो मला पुढे कॅरी करायचा आहे. आणि हा जर विकेटचा बघितला तर प्रत्येक टीमला असं वाटत असतं आपण काहीतरी करून दाखवावं. कारण की एक्स फॅक्टर आहे, आपण सगळे प्रोफेशनल आहोत. प्रोफेशनलमधनं आपण आपली हॉबी आहे तिला अजून एक मोर नर्चर करतो, म्हणजे अपॉर्च्युनिटी देतो नर्चरिंग करण्यासाठी. सो इट इज अ रिअली गुड. आणि आमचा जर बघितलं, आमचा सेट बघितला किंवा आमची प्लेइंग 14-11 जर बघितली तर रोल बेसिसवर काम करते. तुम्ही बघितलं असाल मागच्या मॅचला मी पहिली ओव्हर टाकली होती, ह्या मॅचला मी शेवटची ओव्हर टाकली. तर हे काय दाखवतं? टीमचा बॅलन्स दाखवतो. कुठलीही टीम वरती जाण्यासाठी 11 जणांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कोणी इंडिव्हिज्युअल असण्यापेक्षा मल्टिपल लोक असतील, त्यांच्या रोलनी काम केलं तर नेहमीच टीम जिंकेल. आणि क्रिकेट हा सांघिक गेम आहे माझ्या मते, तो संघानेच खेळला पाहिजे इन्स्टेड ऑफ इंडिव्हिज्युअल्स. या ग्राउंडविषयी तुम्हाला म्हणजे हे जे वातावरण म्हणा किंवा काही प्रॉब्लेम काय दिसतात काय, अजून याच्यात काय सुधारणा करायला पाहिजे असं तर तुम्हाला काय वाटत असेल तर तेही सजेशन आम्हाला दिलं तरी चालेल.
म्हणजे आम्ही बजाज मॅनेजमेंटशी बोलून आपल्याला अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता येईल. सर ग्राउंडबद्दल बोलला तर ओव्हरऑल जर बघितलं तर मोर दॅन 70 मीटर बाउंड्री आहे, ही खूप चांगली आहे. आउटफील्ड चांगली आहे. फक्त इनिशियल काळात आपण पिच बनवण्यासाठी ज्याचं जर बघितलं की त्यांनी जे रिडेव्हलप केलं आहे ग्राउंड, आय थिंक 2 वर्षापूर्वी रिडेव्हलप केलं आहे. सो समटाईम्स विकेट थोडी अनइवन बिहेव करते, नॉट ऑलवेज, समटाईम्स. सो आय थिंक ग्राउंड्स वनला थोडी रेड सॉईल टाकण्याची गरज आहे, कारण की आत्ता जर बघितलं फेब्रुवारीतच आपल्याकडं जास्त हीट असते आणि जर ब्लॅक सॉईल असेल तर क्रॅक जनरेट होतात. सो रेड सॉईल ही हेल्प करते की पाणी कंझ्युम करण्यासाठी, जेणेकरून पिचचा जो काय आहे क्रॅक जनरेट होऊन देत नाही. सो दॅट्स इट. एवढी स्मॉल रिक्वेस्ट असेल माझी ISAला आणि ऑर्गनायझिंग टीमला. थँक्यू सर. आणि ही जी टुर्नामेंट आपण जे काय ह्या डेटला ज्या काय घेतो किंवा ह्या महिन्यात घेतो, तर ही बरोबर आहे का अजून डिसेंबर महिन्यात घ्यायची का मार्चमध्ये घ्यायची? सर जानेवारी किंवा डिसेंबर हा आय थिंक बेस्ट सीझन असेल, कारण की विंटर असतो आणि विंटरमध्ये जास्त इंजुरी किंवा नाही. जर बघितलं तर फायनलपर्यंत एका टीमला 7 मॅचेस खेळावं लागतात. तर बरोबर आहे ना. फेब्रुवारीच्या मिडपर्यंत आपल्याकडे जर क्लायमेट बघितलं तर दरवर्षी काहीतरी वेगळं चेंज होत असतं. सो डिसेंबर मिड आणि जानेवारी एंडपर्यंत टुर्नामेंट संपली तर इट इज अ रिअली गुड. माझी रिक्वेस्ट हीच राहील की डिसेंबर एंड आणि जानेवारीच्या मिडपर्यंत संपली तर रिअली गुड, कारण की इयर एंड पण असतं, सुट्ट्या कन्झ्युम करू शकतो, प्रेशर नसतो. आपण सगळे कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, आपल्याला डेडलाईन नसतात, कारण की आपलं फायनान्शियल मार्च एंडला असतं. आणि जर फेब्रुवारीच्या एंडपर्यंत जर मॅचेस गेल्या तर एकच महिना राहतो. सो परफॉर्मन्सवरती पण इम्पॅक्ट नको व्हायला याचा. सो बिफोर दॅट जर संपत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे सर. मनोज, एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. ISA ही 61वी क्रिकेट टुर्नामेंट घेते आहे. यापूर्वीच्या टुर्नामेंट या 45 ओव्हरच्या होत्या, नंतर त्या काही कारणाने 40 ओव्हर झाल्या आणि आता सध्या 20-20 म्हणजे 20-20चा हा जमाना आहे सगळा आणि आपण 20-20ची टुर्नामेंट घेतो. हे जे क्रिकेटचं स्थित्यंतर झालेलं आहे 45, 40, 20, याच्यामध्ये क्रिकेटचे जे तिन्ही अंग आहेत आपले, म्हणजे बॅटिंग आहे, बॉलिंग आहे आणि फिल्डिंग, याच्यामध्ये काय झालं आहे आणि हे आपल्याला खेळाडूंना उपयुक्त आहे का पुढच्या याच्यासाठी? याच्यात तुला काय वाटतं? किंवा अशीच टुर्नामेंट 2020च कंटिन्यू राहावी का याच्यात आणखीन काही बदल व्हावा? ओके सर, प्रोफेशनल क्रिकेट जर म्हणालं तर बरेच जण ODI आणि टेस्ट, ॲक्च्युली टेस्टला पहिला प्रेफरन्स देतात, देन ODI आणि T20 जर प्रोफेशनल. पण आपण सगळे ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे आणि प्रोफेशनल लोकांचा जर तुम्ही एज लिमिट बघितलं तर बिलो 40च असतं आणि मोर दॅन 90% बिलो 35 खेळतात. आपल्या इथं जर बघितलं तर मोर दॅन 90% अबोव 35 आहे. सो आय थिंक त्यांच्यासाठी T20 इज अ बेस्ट फॉर्मॅट. जर प्रोफेशनल असते तर आय वूड सजेस्ट की 45चं असेल, कारण की मी स्वतः वाघ सरांच्या अंडरमध्ये 45 ओव्हरची टुर्नामेंट खेळलेलो आहे, नंतर 40ची पण खेळलेलो आहे. बरोबर आहे. सो पण इंजुरी किंवा काम किंवा, कारण की आता जर बघितलं तर ऑर्गनायझेशन पण एवढ्या स्मार्टली मूव्ह होतात किंवा एवढ्या इफेक्टिवली मूव्ह होतात की मोर दॅन 4 आवर्स 8 आवर्ससुद्धा टीमसाठी किंवा ऑर्गनायझेशनसाठी तोटा आहे. आपल्याला दोन्ही बॅलन्स राहिला पाहिजे, खेळ पण झाला पाहिजे आणि कंपनी मेंटेन झाली पाहिजे. सो 2020 हा माझ्या मते चांगला फॉर्मॅट आहे. अजून एक गुड सजेशन आम्ही आमच्या इंडस्ट्री स्पोर्ट असोसिएशनतर्फे आम्ही प्रयत्न करतो आहे. तिथून जर टाटा मोटर्स आणि बजाज मॅनेजमेंटने जर आम्हाला सहकार्य केलं, आमचे विचार आहेत असे, सहकार्य केलं तर आम्ही ते प्रयत्न करणार. 40 ओव्हरच्या मॅचेस फक्त 8 संघ जे वरती आलेले आहेत टॉप 8, तर नॉकआउट बेसिसवर आम्हाला घ्यायचा विचार चालला आहे. तर ह्याच्यावर तुझं मत काय आहे? सर हे सगळं टोटली आय वूड से की ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, म्हणजे ISA टीम असेल किंवा ग्राउंड्समन असतील, बजाज असेल, TMLचे रिस्पेक्टिव्ह HR असतील, ER असतील किंवा ऑर्गनायझर्स असतील की जे परमिशन देतात, जे अलाउ करतात प्लेअरला खेळण्यासाठी, आय थिंक ते चांगलं बेस्ट डिसिजन घेऊ शकतात. प्लेअर तर काय ऑलवेज रेडी असतात खेळण्यासाठी. सो मी प्लेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ओके म्हणेल, बट ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आय थिंक म्हणजे तुमच्या हातात जो निर्णय असेल तो. थँक्यू मनोज, तू आम्हाला वेळ दिलास आणि तू जे काही उत्तरं दिलीस आम्हाला मनासारखी पटलेली आहेत आणि असंच आम्हाला सहकार्य पाहिजे. धन्यवाद.